सरकारी कामात आता वेगवेगळी ओळखपत्र देण्याची काहीच गरज नाहीये. फक्त बर्थ सर्टिफिकेटवरती तुमचं कुठलंही काम आता होणार आहे. या संदर्भातलं विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलंय आणि त्यानुसार आता केंद्र सरकारनं अधिसूचना देखील जारी केली आहे. हा निर्णय येत्या 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र आणि राज्य स्तरावर जन्म मृत्यूचा डेटाबेस तयार करणं हा आहे आणि हा नियम लागू झाल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार आपापसात जन्म आणि मृत्यूची आकडेवारी अगदी सहज शेअर करू शकणार आहेत. यासाठी राज्यांकडून मुख्य निबंधक डेटा राखण्याचं काम देखील करतील आणि ब्लॉक स्तरावरती हे जे काम असणार आहे ते कुलसचिवांमार्फत केलं जाणार आहे आणि यातून रेशन कार्ड आणि मतदान कार्ड यामार्फत होणारी जी फसवणूक आहे ती रोखण्यासाठी मदत होणार आहे. पण ते काही असो, तुम्हाला लक्षात इतकंच ठेवायचं आहे की आता सरकारी कामांसाठी फक्त जन्माचा दाखला पुरेसा असणार आहे.